किती दिवस मनाला लावून घेणार आहेस आणि किती दिवस त्याच त्याच विचारात राहणार आहेस रे? आता तू म्हणशील का कोणास ठाऊक नाही बाहेर पडता येत आहे. अरे रस्त्यातून चालताना ठेच लागली की तू दोष कोणाला देतोस रे? दगडाला. पण खरं तर दगड हा तिथेच स्थिर होता. म्हणजेच तू बघून चालला नाहीस, नाही का? तसंच भर पावसात भिजलास आणि आजारी पडलास की दोष कोणाला देतोस रे? परिस्थितीला. पण पावसात भिजणं हा तुझा स्वार्थ होता. तो तुझ्या मौज-मजेचा भाग होता, नाही का? तू निर्णय घेतोस पण मनासारखं झालं नाही की मग नशिबाला दोष देतोस. पण निर्णय तूच घेतला होतास, नाही का? प्रत्येक वेळेस समोरच्यावर बोट दाखवण्याची चूक तू आज सुद्धा करतोस असं वाटत नाहीये का रे तुला? आता एकच गोष्ट सांगतोय ती आजन्म लक्षात ठेवायची. तुझ्या आनंदाला आणि दुःखाला सर्वस्वी तू आणि तूच जबाबदार आहेस. हे जे तू म्हणतोस ना, की विचार जात नाही, खूप प्रयत्न करतोय, पण बाहेर पडता येत नाही, हा सगळा तुझा भ्रम आहे. कारण तुझ्या मनावर तुझा आणि फक्त तुझाच ताबा आहे, हे तू विसरतोस. आणि मग विचारांच्या स्वाधीन होऊन त्यात अडकून पडतोस. त्यामुळे भावनेपेक्षा तेच तेच विचार हे तुझ्यावर हावी होतात. आणि म्हणून म्हणून तीच गोष्ट सतत तू मनाला लावून घेतोस. तुझ्या मनाला लावून घेण्याने समोरच्याला काहीच फरक पडणार नाहीये. जे झालं तो तुझा भूतकाळ होता. त्यामुळे तुझा वर्तमान त्यामुळे मलिन करून घेऊ नकोस. आणि स्वतःच्या मनाच्या टाळ्याची चावी ही कधीच कुणालाच देऊ नकोस. त्याने भलं होईल तुझं. आणि हो भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.